रम्या उद्या 10वीचा निकाल रे. मला माझा मराठीचा पेपरला हाड घालता. आता कसं होईल तू सांगणार आहो. मला पास व्हायला पाहिजे रे. म्हाताराला आणीन रे. अरे मला रे सांग रे. होईन का रे मी पास? पास होशील रे तू. तू हुशार होता. मग पेपर मी चढावतो रे. मला मला कॉप्या बी नाही देत. तुम्हाला तरी कॉप्या द्यायला चढाव. तुम्ही लय पेपर लिहिला, आम्ही लिहिलाच नाही काही. मग तर 2 विषय जायसारखे राहू. एक मराठीच्या पेपरला गाडी आली ती आणि इंग्लिशचं पेपर तुम्ही ती ऑब्जेक्टिव्हच लिहिली आणि ते मास्तर आलं ती कॉपी दिली होती ते बी हिसकून गेलं राव. तर तूच सांग मी पास होईन का? तू तर मग जास्त करू राव आणखी. मी पास होईन का राव? तूच पास होशील. म्हातारा बी आणणार आहे मला आता बहुतेक. जाऊ दे मग पास होईन नाही तर नापास होईन. जाऊ मग दोघं कंपनीत. चालतं उद्या लवकर चाललंय जाऊ. पाहतो काय होतं काय नाही. सांग मला लवकर नाही तर दोघं बी मी चालले जातो पुढं कंपनीत. तू ये मग मागून नाही तर. नाही रे मी पण येतो सकाळी. लवकर जाऊ आपण सकाळी 9 वाजताच निघून जाऊ आणि निकाल लागेल 1:30 वाजता. तर आपण तिथे जाऊ. मग म्हातारा बी मारणार नाही काही मारणार नाही. बरोबर आहे की नाही? तूच सांग बरं आता. मी तर दोन्ही विषय जाईन नाही तर त्याच्यामुळं मला इकडे थांबणार कोणीच आहे. मी लगेच निघतो आता उद्या संध्याकाळी. बॅग बिग पॅक करतो. म्हातारी 1500 पैसे घेतो आणि लगेच पिंग होतो. तो बी लवकर आवरण दोघं सोबत चालले जाऊ. भाऊ आला का रे? हाव रे. काय काय सामान घेतलं तो? कपडे घेतले आणि काही गाळा अंडरपॅन्ट शर्ट ते घेतले. बन्याल घरीच राहिले. आता बन्याल नंतर पुढच्या वेळेस घेऊन जाईल. आणि का म्हातारीनं पैसे दिले 100-1 रुपये. ते खर्च अर्धा कमी होऊन जाईल. बरं तरी झालं त्या म्हातारीनं पैसे दिले. मला तर डायरेक्ट 50 रुपये दिले भाऊ. आता काय तूच दे मला 10 रुपये उसने. आपण दोघं मग नंतर कंपनीत पेमेंट झालं नाही तर देऊन टाकीन 50 रुपये वापस. चाल मग गाडी पण आली आता. लवकर बसून लवकर जाऊ.